जय सच्चिदानंद। जय सच्चिदानंद। आप सबके भीतर बैठे हुए परमात्मा को अत्यंत भक्तिपूर्वक अभेद भाव से नमस्कार नमस्कार नमस्कार। जय सच्चिदानंद। मराठीमध्ये सत्संग करायचा। हा, जय सच्चिदानंद। रेवती पांचाळ, नांदेड, तुमचा प्रश्न। हो, नारायण भोजने, कन्नड। मोढे प्रभाकर, औरंगाबाद। हॅलो। बोला। हे जे कर्तव्य रेवतीच्या याच्याकडून आहे ते कसं पार पडावं, त्याच्यातून बाहेर कसं निघावं? मी 2 वर्ष झालं तुमचा कार्यक्रम ऐकते आणि आज ज्ञान ऐकायला घेतलंय का? हा, उद्या 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 घ्यायचं। घेणार हा, आहे. त्यांना उद्या तुम्ही ज्ञान घ्या, तुम्हाला व्यवहार कसा पुरा करायचा, नवे कर्म बांधले जाणार नाही आणि पिछले कर्म सगळे, मागचे कर्म सगळे हळूहळू ज्ञानमध्ये राहून कसे पुरे करायचे त्याची समज मिळेल आणि शुद्धात्माची जागृती प्राप्त होईल उद्या। हां, म्हणजे हे सगळं मिळेल तुम्हाला उद्यानंतर सगळी चावी दाखवू कसं व्यवहार करायचा, आत्मामध्ये राहून, ज्ञानमध्ये राहून। समजलं ना? हो, ते पण कधी कधी संध्याकाळचं तुम्ही 5 आज्ञा सांगता टीव्हीवर, ते 5 आज्ञा ते उद्या पुष्कळ मिळेल. मी प्रयत्न करते पाळायचे, पण संध्याकाळी कधी कधी बोलायला भागच पडते असं। हा, मग कोणाला दुःख झालं तर प्रतिक्रमण करायचं, माफी मागायची, ते सुरू करा। कोणाला चुक्या आपल्या कोणाला दुःख झालं, क्रोध मुळे या द्वेषमुळे या भाव बिघडले, प्रतिक्रमण करायचं। घरी मालकामुळेच बोलण्यात येते। हा, मग तिथेच करायचं ना, बाहेर तर चांगलेच आहे आपण सगळं। घरी सुधारायचं आहे, तिथे सुधारलं तर सारी दुनियामध्ये सुखी झालो आपण। हो, तर पण दुसरा नारायण प्रश्न भोजने. माझा असा आहे की तुम्ही लबाड बोलू नये म्हणता, पण लबाड बोलायचे कधी कधी मला नाही, भाग पण पडते। कोणाला दुःख वाटेल तसं नाही करायचं। कोणाला दुःख पण झालं तिथं नाही तर आता खरं उद्या बोललं ज्ञान नंतर मग फरक पडेल तुम्हाला, असं का? आत्माची जागृती मिळेल आणि मग प्रतिक्रमण, खरे प्रतिक्रमण होईल, म्हणजे दोष कमी होणार मग। जय दीपक हा, भाई, जय सच्चिदानंद। कोटी कोटी प्रणाम। हा, नारायणजी बोला। केंद्रे पार्वती, औरंगाबाद। नारायण भोजने, बोलो। नमस्ते दीपक भाई। माझा प्रश्न असा आहे की आपण गीतेमध्ये ऐकलेला आहे किंवा वाचनात आलेला आहे की जो आपण ज्याच्यासाठी प्रयत्न करतो आहोत तो प्रकाशाचा प्रकाशक आहे, ज्योतीची ज्योत आहे। मग आपला आत्मा आणि ती ज्योतीची ज्योत हे वेगळे आहे का एक रूप आहे? आणि जर वेगळे असेल तर आपला आणि त्यांचा एकत्रपणा होऊ शकतो का? खरं म्हणजे दुसरा कोई वरती कोण नाही आहे, आतला आहे तोच स्वतःचा शुद्धात्मा, तोच परमज्योती स्वरूप सिद्ध भगवान आहे। आणि मी नारायण आहे आणि मी सगळं बघतो, मला सगळं आवडते, मी सगळं हुशार आहे, ती ज्योती बुद्धीची ज्योती, त्याला आत्माची ज्योती बघते, तसं आहे। दुसरी वरती कोण ज्योती नाही आहे त्याच्यामध्ये जाऊन एकट्ठा होणार। ही ज्योतीला तो आत्माची ज्योती बघते, म्हणजे ज्योती जे आपण जे बघतो त्याचा बघणारा तो स्वतःचा शुद्धात्मा आहे, शुद्धात्मा। हा, ते उद्या ते आपल्याला ज्ञान भेटेल, मी स्वतः कोण आहे। आणि ती ज्योती म्हणजे आतला आत्मा तीच ज्योती, दुसरी वरती नाही आहे, बाहेर कुठे नाही आहे। म्हणजे हे सगळं जे ज्ञान होते संसारी, कोई वकील आहे, कोई डॉक्टर आहे, कोई इंजिनियर आहे, ते ज्ञान बुद्धी ज्ञान आहे। ते ज्ञानला जाणणार आत्माचं ज्ञान, आणि ती आत्माची ज्योती त्याला मुख्य अनुभव करायचा आहे, आणि ते आपल्याला इथे ज्ञानविधीमध्ये प्राप्त होईल। दुसरा प्रश्न असा आहे की ज्याला आपण आत्मा म्हणतो, हे आत्मेचं स्वरूप आतमध्ये आहे का सर्वसामान्य दृष्टीला बाहेर जे दिसतं ते आहे, की याच्यापैकी फरक कोणता? असं खरं थोडं म्हणजे आत्मा या शरीरमध्येच आहे, फक्त जाणणार आणि समजणार तोच भाग आत्माचा आहे, जाणणारा। हा, जाणणारा स्वरूप ते आत्माचं आहे। पण हे जे संसारी जाणपणा आहे ते बुद्धीमुळे आहे, बुद्धीच्या वरती अहंकार आहे, अहंकारच्या वरती आत्मा आहे। तो आत्मा उद्या अहंकार आणि बुद्धी बाजूला ठेवू आणि आत्माची दृष्टी आपण उद्या प्राप्त करू, हो। आणि मग तो आत्माचा पूर्णाहुती होणार, म्हणजे ज्योतीमध्ये ज्योती मिळाली तसा अर्थ होतो।
पण हे सांगायचं ते अर्थ अलग आहे आणि अनुभव करायचे अर्थ अलग आहे. ते गीतामध्ये सगळं लिहिलं आहे, पण ते शब्द ज्ञान आहे. शब्द ज्ञान. साखर गळी आहे, मिठी आहे, ते स्वाद घेतल्याशिवाय आपल्याला माहीत नाही पडणार. हो. ते ज्ञानमध्ये ते आपल्याला इथे सुरुवात होते, अनुभूती सुरू होते, हळूहळू ती जागृती वाढते नंतर. आणि दुसरा संशय असा आहे, आता आपण ज्याला आत्मा म्हणतो आणि जीव म्हणतो, तर जीव आणि आत्मा याच्यातला थोडासा फरक. जीव आणि आत्मा म्हणजे एकच आहे, आत्माच आहे, पण संसारी दशामध्ये असेल त्याला जीव म्हणतात आणि आत्मज्ञान झाल्यानंतर त्याला शिव म्हणतात, हो. अंतरात्मा म्हणतात, आणि ॲब्सोल्यूट दशामध्ये पोहोचला त्याला परमात्मा म्हणतात. एकच आत्मा आहे, पण त्याची अलग अलग स्थिती आहे. म्हणजे अज्ञान दशा आहे वाहतक जीव, आणि आत्मज्ञान झाला तर मग जाग्रत आत्मा म्हणजे अंतरात्मा, आणि ॲब्सोल्यूट झाला निरालम परमात्मा, तो एकच आत्मा आहे. नाही, मग आता पण आध्यात्मिक आत्मा, व्यावहारिक आत्मा आणि प्रातिभाषिक आत्मा. नाही, ते आत्मा एकच शब्द लागू पडते, पण संसारमध्ये आहे हो. तो जीवात्मा. संसारमध्ये राग द्वेष मोह अज्ञानमध्ये आहे तेव्हा तक जीवात्मा. हो. म्हणजे तू बोलता मला आत्माला दुःख वाटते, तर जीवात्माला दुःख वाटते, आणि ज्ञान गेल्यानंतर जीवात्म दशा सुटून जाणार आणि अंतरात्म दशा सुरू होईल. मी शुद्धात्मा आहे, पण ती पण पूर्ण नाही आहे, अंतरात्म दशा आहे. त्याचे सगळे कर्म खतम झाले मग पूर्ण दशा मिळेल, त्याला परमात्मा म्हणतात. तो स्वतःच आत्मा ॲब्सोल्यूट दशामध्ये गेला त्याला परमात्मा म्हणतात. म्हणजे अंतःकरणाची पूर्ण शुद्धी जोपर्यंत होत नाही नाही तोपर्यंत आपल्याला परमात्म्याची ओळख किंवा भेट नाही, अंतस्करण जुदा आहे. हा. स्वतःला मी अंतस्करणमध्ये मी आहे असं मानतो, मीच नारायण आहे, मीच विचार करतो, मीच बोललं, मीच विचार केला, मीच निर्णय घेतला, मीच क्रोध केला, असं अहंकार, अज्ञानमुळे अहंकार उत्पन्न झाला आहे. ते ज्ञान घेतल्यानंतर अंतस्करण तिथेच राहील आणि स्वतः जे रॉंग बिलीफ सुटेल आणि मी शुद्ध आत्मा आहे जागृती मिळेल. अंतस्करण तिथेच राहणार, त्याला काही ते डिस्चार्ज आहे, ते फळ देणार आणि संसारचा व्यवहार चालवेल आणि खतम होत जाईल. आपलं अज्ञानमुळे आपण त्याच्यामध्ये एकरूप झाले होतं, ते अज्ञान सुटून जाणार आणि आत्माबरोबर दृष्टी प्राप्त होईल आपल्याला. मग सच्चिदानंद हे ज्ञान आपलं मन बुद्धी चित्त अहंकार किंवा जीव दुसऱ्यांना आत्मा पण आपण याच्यापैकी कोणाला होतं? दुसरा चान्स देऊ का सगळ्यांना? एक मिनिट, एवढा एवढे प्रश्न आहे, सगळ्यांना एक एक घेतलं ना तर सगळ्यांना आनंद वाटेल की माझ्यासाठी पण काहीतरी माझ्या प्रश्नाचं पण उत्तर मला मिळालं. थँक्यू सर. हा, आपण सगळ्यांना चान्स देऊ. एक प्रश्न एक विचारेल त्याला चांगले. हा, एका प्रश्नाचा मध्ये काहीतरी जास्त जाणायचं असेल तर विचारून घ्या, पण सगळ्यांना चान्स देऊ आपण. आणि दादाचे पुस्तक घेत ना त्याच्यामध्ये सगळं मिळेल तुम्हाला. हे मी जेवढं सांगतो त्याच्याहून जास्त दादा भगवानची आप्तवाणीमध्ये दादावाणीमध्ये मिळेल. हे तर सुरुवात आहे. जेव्हा आत्मज्ञान घेतल्यानंतर दृष्टी मिळाल्यानंतर तो एकदम इझी होणार सगळं. जय सच्चिदानंद. प्रभाकर केंद्रीय पार्वती. प्रभाकर मुंडे माझं नाव. हा, मुक्ताबाई मुंडे औरंगाबाद. बोला. माझा प्रश्न असा आहे की ईश्वराची किती भक्ती केली तरी तो दिसत नाही. जर त्याचं अस्तित्व काही जाणवलं दिसला तर अत्यानंद होईल, असं का होत नाही? काय आपली दृष्टी बहिर्मुख दृष्टी आहे. राग द्वेष मोहमध्ये आहे, संसारात मध्ये दृष्टी आहे आणि अज्ञान सुटलं नाही. तुम्ही स्वतः प्रभाकर आहे, खरी बात आहे. तुम्ही प्रभाकर आहे ना, हा, ते सच्ची बात आहे की गलत बात आहे? आता नाव दिलेलं. हा, स्वतः कोण आहो ते जाणलं नाही आपण, हा, त्यामुळे ती अज्ञानता आहे. मग ईश्वराची भक्ती आपण परोक्ष भक्ती करतात. रामचंद्र, कृष्ण भगवान, महावीर भगवान, गणपती, अंबामा सगळी परोक्ष भक्ती होते. प्रत्यक्ष भगवान स्वतःचा आत्मा तोच आहे. ते आत्मदृष्टी मिळेल, अज्ञान संपूर्ण सुटेल, अहंकार बुद्धी सुटेल आणि आत्मदृष्टी होईल. मग खरा ईश्वरची भक्ती प्रत्यक्ष भक्ती सुरू होईल, स्वतःच्या आत्माचीच भक्ती, आणि त्या भक्तीमुळे मोक्ष मिळेल. समजलं ना आता? भक्ती करणे म्हणजे नेमकं काय केलं पाहिजे? नाही, आता ती उद्या तुम्हाला दाखवेल. हे भक्ती म्हणजे काय करायचं नाही आहे, जागृती ठेवायची आहे. तिला ज्ञान भक्ती म्हणतात, प्रत्यक्ष ज्ञान भक्ती. ही परोक्ष भक्ती. ती कृष्ण भगवान मूर्ती फोटो मंत्र म्हणतात, ते भक्ती करतात, ती परोक्ष भक्ती आहे. एक ज्ञानची जागृती ठेवायची. मी जसा शुद्धात्मा आहे सगळ्यामध्ये तसा शुद्धात्मा आहे. कोणाला दुःख दिलं तर आपल्याला जागृतीला माझा आत्मा आणि त्याचा आत्मा सारिका आहे,
कोणाला दुःख द्यायचं नाही, क्रोध मान माया लोक नी कोणाला दुःख द्यायचं नाही, म्हणजे ती जागृती राहील तीच आत्माची भक्ती. दादा भगवानची 5 आज्ञामध्ये राहिलं आहे तीच आत्माची भक्ती होणार. दुसरी भक्ती म्हणजे काय, एक वाजयंत्र ठेवून काय करायची जरूरत नाही, ढोल बोल कसे. ज्ञानमध्ये राहिलं तीच आत्माची भक्ती. ईश्वराचं नाव नेहमी घेणे. दुसरा प्रश्न दुसरे. Yes. विजयमाला सातपुते, मुक्ताबाई मुटे, गुलाबराव बारगर, औरंगाबाद. विजयमाला सातपुते. बोला. मी अगोदर खूप राग यायचा मला. आता तुमचा सत्संग ऐकल्यापासून माझा क्रोध खूप कमी झाला. नाही तर मुलांना मी सारखं चिडचिड करायची, मारायची. आता ऐकल्यापासून खूप कमी झालंय माझं. तर आत्महत्या का करतो माणूस? तर अहंकार भग्न झाला संपूर्णपणे, मग तो आत्महत्याचा विचार करेल. बाकी नाही. आणि पूर्वकर्मचा धक्का बी आहे, पूर्वकर्मच्यामुळे पण होऊ शकते. हो पण आयुष कर्माचा हिसाब पुरा झाल्यानंतर मग देहमधून सुटेल तो स्वतः. हो. जय सचिन. जय सच्चिदानंद. बोला मुक्ताबाई. हॅलो. बोलो. देशमुख गोविंद दिगंबराय. हॅलो. बोला. दीपक भाई हॅलो. हा बोला. मी निर्माचा सत्संग पाळत होते. हम्म. तर निर्माने सांगितलं की मला हे दादा भगवानाची सेवा करावं. कशी करायची ही काही कळत नाही. तर दीपक भाई तुम्ही सांगा. उद्या तुम्ही येणार ना उद्या, हां. ते उद्या ज्ञानविधीमध्ये सगळं मिळून जाईल ना. मी मग तुम्हाला सगळं दाखवेल, असं असं रोज करायचं, आता आत्माची जागृतीमध्ये कसं राहायचं, कसं आत्माची भक्ती करायची, सगळं दाखवणार उद्या. निर्मा कोण्या गावाला गेले तर दीपक भाईचं सत्संग ऐकते. दर सकाळी टीव्हीवर ऐकत आहे. ते बरोबर आहे. अजून पण 7 वाजता. ते बघत राहा सध्या सह्याद्रीमध्ये. हा पण मला काय हवे की शुद्ध आत्मा पाहिजे. हा ते उद्या काय तेच पण नको. ज्ञानविधीमध्ये मिळेल. ज्ञानविधीमध्ये तेच प्राप्ती होणार. हा शुद्ध आत्माची. देशमुख गोविंद दिगंबरराव, द्वारका टांगसाळे फेज केज. बोलो. जय सच्चिदानंद दीपक भाई. सर्वांच्या आत्म्याला माझा साष्टांग नमस्कार, दंडवत प्रणाम. दीपक भाई, मी आपल्याकडून ऐकू इच्छितो जे आमचे महानुभाव पंथाबद्दल श्री चक्रधर स्वामी दत्तात्रय प्रभू यांच्याबद्दल आपण थोडं सांगावं अशी मी आपल्याला विनंती करतो. जय सच्चिदानंद. ते सगळं मिळतात ना पुस्तकमध्ये, सगळी डिटेल असते त्यांची. एक महत्त्वाची बात, दत्तात्रय गुरुची एवढी महत्त्वाची आहे की सगळ्यांना गुरु बनवला. 24 गुरु सगळ्यांचे शिष्य झाले स्वतः. ते शिकायचं काय जीवनमध्ये, समजलं ना. जय सच्चिदानंद. हा जय सच्चिदानंद. द्वारका टांगसाळे पेज, निर्मला ज्ञानोबा भोसले. बोला. गुलाबराव बारगर. सच्चिदानंद. मी द्वारका टांगसाळे बोलते. हा बोला. माझे 2 मोठे मोठे नातू आहेत, जरा कुसंगतीला लागलेले, त्याच्यामुळं काय कसा प्रश्न हे करावा, सोडवा त्यांचा. काय नाव तुमचं? द्वारका टांगसाळे. 2 मुलं. त्यांना सत्संगमध्ये घेऊन या. कुसंगमध्ये घुसले. हा, नातू आहेत. हा, तर तुम्ही सत्संगमध्ये घेऊन या, काहीतरी उपाय होऊ शकेल. असं. बाकी समज त्यांची त्यांना काहीतरी धर्म मिळेल तर मग संसार म्हणजे कुसंग सुटेल आणि सत्संग मिळेल तर काय शांती वाटेल. बाकी तुम्ही घरवाले लोकांनी प्रार्थना करायची त्यांच्या बेहतरमध्ये शुद्धात्माला, हे शुद्धात्मा भगवान हे मुलांना सद्मार्ग मिळेल, सद्बुद्धी मिळेल तशी कृपा करा. ती प्रार्थना करा. नाहीतर मग आपण त्याला तू हे खोटं करतो बंद करून दे, कसं ऐकणार नाही ते लोक. प्रार्थना करा, हे शुद्धात्मा भगवान त्याला सद्बुद्धी मिळेल, सद्मार्गमध्ये येईल, सत्संगमध्ये ये, अंतराय तुटे त्यांचे, अशी प्रार्थना करा घरवाले. आणि उद्या ज्ञान घ्यायचंय. हा, मी ते- पहिल्यांदाच आलेली आहे. हा ते या तुम्ही, त्यांना पण घेऊन या. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. आरती जगदीश वानखेडे. बोलिए. 1 मिनिट. हा, माईक ऑन करून द्या. हॅलो. जय सच्चिदानंद. मी विठ्ठल दुधे बोलतो. हम्म. श्रीमद भागवतमध्ये
अजामिळची कथा आहे व तो जीवनभर पाप करतो आणि एक वेळ मरताना नारायण नाव घेतो तर त्याला मोक्ष मिळते. तर व आपल्या कलियुगात आपण इतके वेळचं नाव घेतलं तर मोक्ष मिळेल. खरं म्हणजे काय आहे, नाव घेतल्याने काही मोक्ष नाही मिळत. पुण्य बांधेल आणि उंची गती मिळेल त्याला. आत्मज्ञानशिवाय मोक्ष मिळायची मुश्किल. येतं जे हे भागवतांचं महत्त्व दाखवायसाठी, नामस्मरणाचं महत्त्व दाखवायसाठी तुला कसं सांगतात, ती कथा वार्ता आहे. अर्जुनला नाही तर सांगितलं तू कृष्ण भगवत बोलत राहा, तुझा मोक्ष मिळेल. त्याला ज्ञान दिलं. तू अर्जुन नाही, तू स्वतः शुद्धात्मा आहे आणि आत्मवत सर्व भूते, सगळ्यामध्ये तू शुद्धात्मा स्वरूप बघ. तू मला कृष्ण मानतो तो मी नाही, मला शुद्धात्मा स्वरूपमध्ये बघ, तत्व स्वरूपमध्ये बघ. म्हणजे आत्मज्ञानशिवाय मोक्ष होऊ शकणारच नाही. हे नामस्मरणची महत्वता वाढवायसाठी असं सगळं कथामध्ये लिहितात. समजलं ना. जय सच्चिदानंद. आणि खरं म्हणजे ज्ञान, इथे ज्ञान घेतल्यानंतर तुम्हाला मृत्यूसमय समाधी दशा राहणार. मी मरत नाही, शरीर सुटते आणि मी तर शुद्धात्मा आहे, मी मरणारच नाही, ती अनुभूती राहील. आणि सिमंदर स्वामी भगवानचं शरण मिळेल आणि एखाद्या अवतारमध्ये मोक्ष मिळेल. तसं हे गॅरंटीवाली बात आहे. नामस्मरण नाही, जागृती आहे आत्माची. शरीर जुदा आहे आणि मी शुद्ध आत्मा आहे, ते दशा मिळेल आपल्याला. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. आरती जगदीश वानखेडे, बोला मी निर्मला भोसले बोलते. बोला. आई वडील भाऊ भाऊजाई सगळे वारले तर मी पण आजारी असते आणि छोटी मुलगी आहे 10-11 वर्षाची. तिला मी खूप समजून सांगते पण ती माझं बिलकुल ऐकत नाही. संध्याकाळी झोपताना दररोज रडवते मला. तिनं माझ्या बरोबरच आणलंय, मी पहिल्याच वेळेस आलेले. इथे आली आहे का हो तुमच्या? आली, बरोबरच आहे. काय नाही, आता तुम्ही आहे ना रोज घरामध्ये आरती करा. दादा भगवानची आरती करा, सिमंदर स्वामीची आरती करा, दादा भगवानचे असीम जे तिला करा. म्हणते मी, आई वडील तुझे पण गेलेत, माझे पण गेलेत, मग आपण दोघीच आहेत, 2 भावाची मुलं आता आहेत. त्याला काय जास्त समजावायचं बंद करा. आपण बोलून 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 इतकं बोलतो, त्याचं मगच बंद होऊन जाते. बरोबर आली तिनं, तिला खूप सांगितलं तर ती हा, ऐकत खूप सांगितलं, ते बंद करा आता. तुम्ही काहीतरी करा. काय करणार? घरामध्ये आरती करा, असीम जे कार करा, चरणविधी करा आणि स्वतःचे चुक्या बघा आणि प्रतिक्रमण करा. 10 काय मिनिट नाही, तिला 15. फक्त अभ्यासच कर तिला म्हणते. काही करायचं नाही. तिला सांगायचं तुला पास व्हायचंय तर तू अभ्यास करेल तर पास होणार, आणि तुला नाही पास व्हायचं तर मग तशी राहा. तुला तिला म्हणते ना, मग तुला शेतातच काम करावं लागेल ग, तू हा, शिकलीस तर काहीतरी बस. होईल तुझं. बस एक वेळा सांगा. 1 महिन्यामधून किती वेळा सांगता तुम्ही? दिवसातून किती वेळा सांगतात? दररोज असं संध्याकाळी झोपताना कर 1 अभ्यास वेळा बाई, सांगतात की कर. 2 वेळा सांगतात? 1-2 वेळेस सांगते. 1-2 वेळा की 10-20 वेळा? नाही संध्याकाळीच फक्त वेळ असतो ना तेवढ्या. नाही, पण जास्त सांगायचा अर्थच नाहीये. आणि ते बाळ आहे, त्याला खेळेल पण आणि थोडं अभ्यास पण करेल. पास होते ना दरवर्षी. होते. बस मग तो जास्त किटपिट करू नका. तुम्ही सुधरा, आपलं बघून ते शिकतील. ठीक आहे. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. कुसुम खेरनार, नाशिक. रामदास पांडुरंग गोडेकर, वैजापूर. जय सच्चिदानंद. बोलो. बोला. हा, माझ्या मुलीचं लग्न काय जमत नाही बुवा, तर याच्याकरता काय करावं लागेल बुवा? कारण ती MA झालेली आहे, शिक्षण भरपूर झालेले आहे. हा, तिला उद्या ज्ञानमध्ये घेऊन या. तर ती थोडीशी हाताने ती आदू आहे, तो म्हणजे इंजेक्शन टोचल्याने तिचा हात म्हणजे वर घेत नाही. तर मग आता 30 वर्षाची झालेली आहे ती. तर मग आम्ही लग्नाचाही आम्ही विचार केला. तर मग येतात पाहुणे, सगळे चांगले येतात, मुलंही चांगले येतात. पण तिचं असं सत्य सांगणं कर्तव्य आहे. ती म्हणते मला नंतर त्रास नको, म्हणून ती आधीच त्या मुलांना आणि त्या पाहुण्यांना सांगते की माझं असं असं आहे. त्यांना सगळ्यांना पसंत पडते. नंतर ते जातात तर परत नंतर निरोप येतच नाही. असे जवळजवळ आज 30 वर्षापासून कालावधी झाली आहे. आता इथे आली आहे का? नाही, आता नाही आली. मी येऊ पहिल्यांदाच शकणार? आलेली आहे. हा, तर त्याला ज्ञान द्या. हो का? ज्ञानमध्ये घेऊन या आणि ते मनाची शांती वाटेल त्याला. आणि मग दुसरं, तो मुला त्याचा जन्म बाकी असणार की जन्म होऊन गेला असेल, तर शादी होणार ज्याच्याबरोबर हां. भविष्यमध्ये, त्याचा मुलग्याचा जन्म झाला असेल की जन्म होण्याचं बाकी असेल. काय माहिती आता मला तरी. तर बाकी काय, त्याच्याहून 2-3 वर्षापूर्वी जन्म झाला असेल. तुम्ही कशाला चिंता करतात? टायमिंग मिळत नाही.
टाइम भेटला, टाइम आला तर लग्न होणार. हो, पण चिंता त्या- वाटते ना माणसाला चिंता की चिंता असं म्हणजे मुलीचं चिंता वय ल- वाढून जातं बा असं. ती पण चिंता करते आणि तुम्ही पण करता, दोन्ही चिंता करा. तर चिंता जास्त केल्यानंतर लवकर होणार काय? नाही टेन्शन येतं बा. हा, टेन्शन घेतलं ते होणार की नाही टेन्शन घेतलं तर होणार. नाही पण मग हाताही तर असं म्हणजे नाही, मग पसंत पडते त्याच्या पण. टेन्शनमुळे तुम्हाला चिंता काढायची असेल तर ज्ञान घ्या आणि ते समजा की कोणाच्या हातामध्ये, आपल्या हातात आहे का कोणाच्या हातामध्ये असेल ते ते. संजोग प्रारब्धमध्ये असेल तर भेटेल. तर तू काहीतरी मनाची शांती, भोगवटा, डिप्रेशन नाही होईल तसं काहीतरी रस्ता करून घ्या. हा, शांतता होऊ मिळाली शकेल तर पाहिजे तिला बा तिला. बोलवून घ्या उद्या, तिथे ज्ञान घ्यायला ये. तिला शांतता मिळाली पाहिजे. असं हा, काय केलं त्यासाठी पाहिजे? उद्या घेऊन त्याला इथे यायला सांगा. नाशिक फार दूर नाही आहे, बसमध्ये बसली तर इथे येतील औरंगाबादमध्ये. हो. आज रात्री फोन करून बोलवून घ्या तिला. जय सच्चिदानंद. आणि मग कधीतरी अडालजमध्ये या आणि आप्तपुत्रीला भेटा. कसं जीवनमध्ये ज्ञान सेट करायचं तुम्हाला रस्ता दाखवेल, तुम्हाला आणि तुमची ते मुलगी आहे त्यांना पण. पंकज नंदकिशोर महाजन, रेलगाव. रामदास गोडेकर, गुलाबराव, आरती. बोलिए. माझ्या पुढच्या कार्याविषयी अगले करियर के बारे में समझता नहीं है. मन में अलग अलग विचार आते हैं, तो क्या करने का क्या नहीं वो. कोई एक्सपर्ट को मिलो. हाँ, हमारा तो यहाँ अलग करियर की बात बताता है कि जन्म मरण के फेरे से कैसे छूटना, वो करियर बताते हैं. बाकी ये करियर तो कोई एक्सपर्ट मिलेगा. टीचर को पकड़ो, कोई प्रिंसिपल टीचर जानकारी वाले, कौन सी लाइन लेने की जरूरत है मुझे, अच्छा कौन सा इंटरेस्ट है, कोई अनुभवी है उसको पूछ के आगे बढ़ो. अच्छा ठीक है. हाँ, और कल ज्ञान में जरूर आइए आप. ठीक है ठीक, जैसा चलो. लक्ष्मण संभाजी गढाळे. जय श्री कृष्ण. बोला. मनुष्य देह मिळाला, परंतु मोक्ष प्राप्ती मिळण्यासाठी काय प्रयत्न करावे लागतील? काय नाव आपलं? लक्ष्मण संभाजी गव्हाळे. मोक्षसाठी तर ज्ञानी आत्मज्ञानी शोधायला पाहिजे की मला आत्मज्ञान त्यांच्याकडून मिळेल तर माझा उद्धार आहे. आणि तुम्ही ह्या जाग्यावरती आले आहे, तुम्हाला आत्मज्ञानची प्राप्ती उद्या होणार. आणि आत्मज्ञान नंतर मोक्ष प्राप्ती कशी पुढे जायचं त्याचा रस्ता तुम्हाला उद्या मिळून जाणार. मोक्ष प्राप्तीसाठी आत्मज्ञान उद्या प्राप्त होईल आणि दादा भगवानची 5 आज्ञा तुम्हाला दाखवणार. ते आज्ञा पाळली तर आपला मोक्ष मार्ग पुरा होणार. एक कमीत 70% आज्ञा पालन किया तो एक अवतार बचेगा. इतना तक पहुंच सकते हैं. समझ में आया आपको? ठीक है. जय श्री कृष्ण. जय सच्चिदानंद. केंद्रीय प्रतीक्षा, बलसा नेस जोशी, औरंगाबाद. रामदास पांडुरंग गोडेकर. मोहन जय सच्चिदानंद. बदाईत. प्रताप मी बोललोय. क्या नाम? रामदास गाडेकर. बोला. मी पुण्यात ज्ञानविधीला होतो, ज्ञान घेतलेलं आहे. तर मला असा अनुभव आला की आपण जसं बंगला तयार करतो आणि त्यात फिटिंग करतो आणि खांब्यावर लाईट आहे, परंतु कनेक्शन नाही तोपर्यंत लाईट लागत नाही. आपल्या ज्ञानविधीनंतर कनेक्शन झालं आणि ज्यावेळेस जीवनात अंधार पडेल त्यावेळेस या कनेक्शनचा उपयोग घेऊन माझ्या जीवनात खरोखरच लाईट लागत आहे. जय सच्चिदानंद. बरोबर आहे. जय सच्चिदानंद.